तुम्हालाही जर एकदम घट्टसर, दाटसर आणि मलईदार असं दही घरच्या घरी बनवायचं असेल तर मग ही रील शेवटपर्यंत नक्की पहा। त्यासाठी अर्धा लिटर दूध येथे मी घेतलेलं आहे। आपल्याला चांगलं असं हे गरम करून घ्यायचं आहे। दुधाला उकळी आली की तिथून पुढे 2 ते 3 मिनिटं आपल्याला तसंच उकळत ठेवायचं आहे। मधून मधून पळीच्या साहाय्याने हलवत राहायचं, म्हणजे जे काही शाई वगैरे असेल ती त्यामध्ये मिक्स होईल। 2 ते 3 मिनिटांनंतर बऱ्यापैकी पाण्याचा अंश हा कमी होतो। त्यानंतर हे दूध बोट बुडेल इतपत कोमट करून घ्यायचं आहे। दुसरीकडे एका भांड्याला चमचावर दही सगळीकडे लावून घ्यायचं आणि हे जे कोमट झालेलं दूध आहे ते या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे। चमच्याच्या साहाय्याने पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि रात्रभर तसंच ठेवून द्यायचं आहे। साधारणतः एक 8 ते 10 तास तसंच ठेवून द्यायचं। दुसऱ्या दिवशी पाहू शकता मस्त असं दाटसर, घट्टसर आणि मलईदार दही घरच्या घरी तयार होतं। अगदी सुरेने देखील कापू शकता, इतकं छान घट्टसर दही आपल्याला हे मिळतं। मग वाट कसली पाहताय? अशाच नवनवीन रेसिपींसाठी पटकन फॉलो करा आणि लाईक करायला विसरू नका।